हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात? आज इथे बनवतोय आपण प्रसादाचा शिरा, जो सत्यनारायण पूजेमध्ये बनवला जातो तोच इथे मी बनवते। आता इथे मी कढईमध्ये मी रवा जो आपण नेहमी जो असतो आपल्या घरात जाडा तोच घेतलेला आहे। आता तो आपल्याला कोरडाच भाजून घ्यायचा, म्हणजे इथे तेल सुद्धा वापरलेलं नाही किंवा तूप पण मी वापरलेलं नाही आहे। अगोदर आपल्याला असा सुक्काच तो भाजून घ्यायचा आहे। थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आपल्याला एक वेगळा असा सुगंध येतो, समजायचं की आपला भाजून झालेला आहे। आता मी तो काढून घेतला आहे। आता इथे कढईमध्ये मी तूप टाकून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला एक केळं जे आहे ते बारीक कट करून टाकायचं आहे। केळं आपल्याला चांगलं असं शिजू द्यायचं आहे त्याच्यामध्ये। तर तुम्ही बघू शकता मी इथे केळं बारीक कट करून टाकले। चांगलं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। 1-2 मिनटं लागतात आपल्याला, असं बारीक मंद गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, नाहीतर काय होतं ते चिटकू शकतं कढईला। त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम ही थोडीशी कमी ठेवून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, तुपामध्ये घ्यायचे आहेत। थोडेसे मी ड्रायफ्रूट इथं वापरलेले आहेत। नंतर मग मी इथं रवा घातलेला आहे त्याच्यामध्ये। आता हा तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे। याच्यामध्ये मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे। दुसऱ्या गॅसवरती मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे। महत्त्वाची टिप ही आहे शिरा बनवताना की आपल्याला ह्याच्यामध्ये थंड दूध किंवा थंड पाणी असा वापर करायचा नाही आहे, गरमच वापरायचं आहे। त्यामुळे ह्याची चव अतिशय छान येते, टेक्स्चरसुद्धा छान येतं। जर असं करत नसाल तर नक्की करून बघा या पद्धतीने। आता आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला बघायचं आहे ह्याच्यामध्ये अजून किती कण दिसतात आहे। जर रव्याचे आपल्याला जर कण दिसत असतील तर आपल्याला ह्याच्यामध्ये दूध अजून थोडं लागणार आहे समजायचं। आणि मग पुन्हा इथं दूध मी ॲड केलेलं आहे। आता हे असं भाजून झाल्याच्या नंतर दूध वगैरे टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे। मला असं गरज वाटली की अजून दूध लागेल म्हणून मी ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा थोडं दूध टाकलेलं आहे। जसं जसं शोषून घेतं दूध तसं तसं आपल्याला ॲड करायचं आहे। आता तुम्ही बघू शकता हे झालेलं आहे। आता आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। 1-2 मिनटासाठी मी वाफवून घेतलेलं आहे। वाफवून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे। आता हे वाफवून झालं की आपल्याला ह्याच्यात मी जेवढा रवा घेतला होता त्याची अर्धी मी इथे साखर वापरलेली आहे। तुम्ही तुमच्या प्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मस्त असं फुलून आलेला आहे तो। तर साखर घालून घ्यायची आहे, थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ह्याच्यात वाफ काढून घ्यायची आहे। मस्त आपला हा शिरा तयार। तर कसा वाटली ही रेसिपी माझी साधी, सोपी आणि झटपट होणारी सांगायला विसरू नका। धन्यवाद।